कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। एकनाथ शिंदे यांचं जे वक्तव्य आहे त्याला मोडून तोडून पाहिलं जात आहे का? कारण आता उद्धव ठाकरेंचा पण एक व्हिडिओ समोर आलेला आहे। काय म्हणाल? जय महाराष्ट्रासोबत जय गुजरात त्यांनी म्हटलं, अमित शाह सोबत। एकनाथ शिंदे साहेब राष्ट्रीय नेते आहेत आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जागा जी गेल्या अनेक वर्षापासून रिकामी होती ती भरून शिवसेनेचं हिंदुत्व, शिवसेनेचा मराठी बाणा पूर्ण देशामध्ये पसरवण्याचं पवित्र काम ते करतायत। अशा परिस्थितीमध्ये आज एखाद्या कार्यक्रमामध्ये जर गुजराती समाजाने कार्यक्रम ठेवला असेल तर पहिल्यांदा जय हिंद, दुसऱ्यांदा जय महाराष्ट्र। मला माझ्या भारताबद्दल प्रचंड प्रेम आहे, मी त्याचा आदर करतो। जय महाराष्ट्र म्हणजे मी महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे। आणि नंतर ज्यांनी जो कार्यक्रम ठेवला असेल, भले गुजराती असू द्या, उत्तर भारतीय असू द्या, बिहारी असू द्या, जम्मू काश्मीरचे असू द्या किंवा साऊथचे कुठले असू द्या, जय हिंद जय महाराष्ट्र म्हणाल्यानंतर ही संस्कृती आहे। जय गुजरात किंवा जय आंध्र प्रदेश किंवा जय बिहार म्हणणं, तर ती जर संस्कृतीचा वापर जर आदरणीय शिंदे साहेबांनी केला असेल तर चुकीचं काय? आणि आताच तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत राजकारण ज्या लोकांनी फक्त मराठीचं राजकारण केलं, आपल्याला कल्पना आहे की त्या लोकांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा आपल्या भाषणामध्ये जय हिंद जय महाराष्ट्राबरोबर जय गुजरात केलं, तेव्हा त्या लोकांनी जे केलं बघा। आता उद्धव साहेबांचा हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये ऐका। आगे चलो, हम साथ हैं। जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात। त्यामुळे उद्धव साहेबांचंही हेच म्हणणं आहे, मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, मी महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे आणि मी गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला आलो, त्यांनी मला मतदान करावं म्हणून मी त्यांचाही आदर राखतो, ते जय गुजरात म्हणतो। त्यामुळे एक गोष्ट ही सुद्धा प्रकर्षाने जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे की तुम्ही आमच्यावर टीका करता परंतु स्वतःच्या मतदारसंघात मात्र आओ मारी साथे केम छो वरली अशा प्रकारचे बॅनर लावतात, तेव्हा चालतं का? निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आपलंसं करण्यासाठी राजकारण करायचं आणि निवडणूक संपल्यानंतर मात्र सर्वसामान्य मराठी माणसाला भेटीस जरूर अशा प्रकारे पायदळीत उडवायचं हे राजकारणाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जो सन्मान देशातल्या एका राज्याचा केलेला आहे, ते राष्ट्रीय नेते आहेत। आम्हाला गुजरातचे सुद्धा आमचे पदाधिकारी आहेत, आंध्राचे आहेत, जम्मू काश्मीरचे आहेत। सर्वप्रथम पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला होता, मराठी कुटुंबीय अडचणीत होते, त्यांना सावरण्याचं काम, त्या मराठी पर्यटकांना आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। तेव्हा हे लोक कुठे होते मला सांगा? त्यामुळे आमच्या भाषेवर किंवा आमच्या समाजावर कोणी अशा प्रकारचे ताशेरे ओढू नये। एकनाथ शिंदे जेव्हा जय गुजरात जय महाराष्ट्र म्हणतात त्यावेळी त्यांना कुठेतरी लक्ष करताना सगळेजण पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात त्यावेळी कोणी लक्ष करत नाही, केवळ राजकारण होतं असं म्हणावं यावर? राजकारण होतं आणि तेही निवडणुकीच्या तोंडावर। आणि राजकारण करणाऱ्याला सर्वसामान्य जनतेनं, महाराष्ट्रातील मराठी जनतेनं ही त्यांची जागा त्यांना दाखवली आहे ना। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढणाऱ्या शिवसेनेला 60 जागा देऊन लोकांनी डोक्यावर बसवलं आणि यांनी काय केलं? यांनी किती जागा लढल्या आणि किती जागा निवडून आले हे तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळे ह्या विषयावर जास्त राजकारण करता कामा नये, ह्या मताचा मी आहे। आणि मराठीचा ठेका फक्त ह्याच लोकांनी घेतलेला नाही, मराठीचा ठेका गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सन्माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब पुढे चालत आहेत। नक्कीच आपण पाहतोय की आपण पाहतोय या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि केवळ याचा राजकीय अजेंडा तयार केला जातोय अशी टीका केलेली आहे। आपल्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।